सकाळी 6लाच ऊन पडलं म्हणून मी मोठे कपडे धुतलेत, जास्त नाही 2-3च. तर आलाय पाऊस. आता सकाळ. आज आहे शनिवार आणि समर्थला असते सुट्टी. तर समर्थला सुट्टी असते तर लाडू कसं मागा राहील. लाडूने रडून धुसफूस करून लाडूने सुद्धा सुट्टी घेतलेली आहे. आणि कुटुंब कसा बघतोय बघा. तुझंच सांगते, तुझंच काय केलं तू? हाताला दिसली की मला. हे बघा, लपून छपून पेन्सिल चॉकचे तुकडे काढायचं. आज सुट्टी का बरं घेतली तू? सांग ना. रात्री 2:30 वाजता झोपीत म्हणत होता मी स्कूलला जाणार नाही. मग मी उठली, याचा आवाज आला म्हणून उठली. बघते तर 2:30 वाजले होते. मग त्याला उठले, मांडीवर घेतली, त्याला समजावलं तुला उद्या शाळेत पाठवत नाही म्हणून आज त्याला घरी बसवले. शाळेचं नाव काढलंय की शाळेत जात नाही म्हणतो, धुसपूस करतो. थोडा वेळ आणलं की ताप येतो. गेले 4-5 दिवस झाले हेच चालू आहे. कसं बसले गरीबावनी, पण नाही लय आगाव आहे. काय झालं बाय तुला? सुट्टी का बरं घेतली तू आज? सुट्टी घेणार काबल पण दादाला सुट्टी आहे म्हणून तू बी घेतला का? काय बनवू? नाही. काय बनवली मी खायला? इडली. टन. पेन्सिलनी चॉक वरती डिझाईन करतो, किती नाजूक. सकाळी 6लाच ऊन पडलं म्हणून मी मोठे कपडे धुतलेत, जास्त नाही 2-3च. तर आलाय पाऊस. आता कसं करू काय करू टेन्शन आलंय. वाळवू कसं? असा पाऊस. एक झड चांगली निब्बर येऊन गेले. मोठ्या वरच्या बाजूला सुद्धा बाजूला काढायचंय. जुनं कुकर लय त्रास द्यायला म्हणून नवीन कुकर घेतलं. तर नवीन कुकरचा त्रास. डाळ लावली होती कुकरला, दुसरे काम करत बसले तर कारभार कुकरचा. भात, इडली, सांडग्याची भाजी, चटणी. इडलीचं पीठ काय शिजलं नव्हतं त्यामुळे जास्त फुगली नाही. संध्याकाळी बनवेन चांगलं मस्त. 2दा घातले आणि 2दा कपडे आणले. असा पाऊस मोठा येतोय, मी कपडे काढून नेलं की बंद होते. बघा आमच्या लाडूला आज शाळेत पाठवलं नाही तर आज झोप नाही ताप नाही आली. लेकरू माझं शाळेच्या आरी चाललंय. 15 दिवस ऍडमिशन केलं नव्हतं, लय चांगलं गेला म्हणून आम्ही दोघांनी मिळून खुश होऊन ऍडमिशन केलं की शाळेच्या नावावर आजारच काढून घ्यायले. तापच येते माझ्या वाघाला. म्हणलं आता ह्याला शाळेतच पाठवायचं नाही, कसं होते बघूया. आता नाही ताप आला, औषधची पण गरज नाही, दवाखान्याची पण गरज नाही. पम पण आज टीचरनं वाट बघितली, फ्रेंड वाट बघितली तुझी. आता कसं करावं? टीचर वर लय छान आहे म्हणते होय तुला. टीचर लय छान आहे म्हणते. मी सकाळी इकडे बघ ना, मी दादाला ट्युशनला सोडायला चालली होते ना, तुझी मॅडम गाठ पडलेली मला. तर मी रागवत नाही, मी लाड करते. असा कापड काढायला किती छान येत होता पहिलं. सगळेजण किती खुश झाले माझ्या बाळाला. दृष्टच लावली सगळ्यांनी मिळून माझ्या वाघाला. समर्थ फ्रेंडच्या घरी 9ला गेलेला 5ला आला. इडलीचं पीठ भिजलंय हे बघा. पण मी डोसा बनवते. सम्राटसाठी छोटासा डोसा बनवून देते.
ए लाडू, लाडू बाई, मस्त असं डोसा आणि सांबर. लाडू, ए लाडूले, डोसा आवडतो ना तुला? दादा सोबत खा. कुठून आलेलं आपलं दूध. 9:30 वाजलेत आणि आत्ता दूध आले. सोबतच आता डोसा आणि चटणी देते त्यांना. मस्त असं जेवणाचं ताट.